मंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त लावलेल्या साऊंड सिस्टीमवरून दुपारी झालेल्या वादात दोन समाजात शुक्रवारी रात्री दंगल झाली। सिद्धार्थनगर राजेबाग स्वार परिसरामध्ये दगडफेक तोडफोड करत वाहनं जाळली। पोलिसांनी लाठीमार करत जमावाला नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला, मात्र उशिरापर्यंत दोन्ही बाजूंनी जमाव आक्रमक होता। यात पोलिसांसह 10 जण जखमी झाले। कोल्हापुरात दोन समाजात दंगल झाली आहे। सिद्धार्थनगर हा असा परिसर आहे जिथे शाहू महाराजांचं कायम वास्तव्य असायचं आणि त्याच भागामध्ये अशा पद्धतीनं दंगल झालेली आहे। सर्वधर्म समभाव मानणाऱ्या शाहू महाराज ज्या भागात वास्तव्य करायचे त्याच भागात कालच्या संपूर्ण दिवसभरात धुसफूस आणि रात्री दोन समाजात दंगल झालेली आहे। एका मंडळाचा वर्धापन दिन होता, त्यानिमित्त सकाळी बॅनर लावले होते। दुपारनंतर हळूहळू बॅनरची संख्या वाढत गेली आणि साऊंड सिस्टीमवरून वाद सुरू झाला। पुन्हा जाऊयात आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर यांच्याकडे। रणजित, काही वेळापूर्वी तुम्ही म्हणालात की शाहू महाराजांचं वास्तव्य सिद्धार्थनगरमध्ये अनेकदा असायचं आणि इतका ऐतिहासिक वारसा जपणाऱ्या भागामध्ये जर दंगल घडते तर निश्चित ही अत्यंत चिंतेची बाब म्हणावी लागेल। मी सुरुवातीला महाराष्ट्रातल्या सर्व प्रेक्षकांना हा परिसर दाखवतो की हे स्थान का महत्त्वाचं आहे। माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकत असाल तर ही कमान आहे सिद्धार्थनगर परिसराची। याच्या अगदी शेजारी जर तुम्ही पाहिलं तर कोल्हापूरचा हा टाउन हॉल म्हणून परिसर आहे। या परिसरामध्ये राजर्षी शाहू सभागृह आहे। त्याच्या शेजारी नव्यानंच 18 तारखेला सर्किट बेंच सुरू झालेला आहे आणि अगदी सिद्धार्थनगरच्या समोर ही जी तुम्हाला झाडी दिसत असेल, या झाडीमध्ये लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांचं समाधीचं स्थान आहे। याला समाधीचं स्थान असं म्हटलं जातं। खूप मोठं स्थान या परिसरात आहे आणि याच्या अगदी समोर एक दुसरी वस्ती आहे। त्यामुळं पारंपरिक पद्धतीने अनेक वर्ष या दोन्ही वस्त्या एकमेकांसमोर गोडी गुलाबीनं राहत आहेत, पण काही तरुणांच्या या कृत्यामुळे खरं तर या संपूर्ण परिसराला गालबोट लागलं असं आपल्याला म्हणावं लागेल। आता आपण बघूयात, काल रात्री या परिसरात दगडफेक झाली त्यावेळी अनेक ठिकाणी इथं दगड आहेत, काहींची मोडतोड झालेली आहे। तसंच या संपूर्ण परिसरामध्ये काही दगडांचे खच सुद्धा पडलेले आहेत। मोठ्या प्रमाणामध्ये जी फरशी असते, फरशा फेकून मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आलेला आहे। काही विटा आहेत, काही दगड आहेत, यांचा सुद्धा वर्षाव या संपूर्ण परिसरात करण्यात आलेला आहे। आता मी तुम्हाला ही जी रिक्षा दाखवतो, या रिक्षाच्या मागे आणि पुढे रात्री मोठ्या प्रमाणामध्ये वाहनं देखील लावण्यात आली होती। रात्री पोलिसांनी ही सर्व वाहनं क्रेनच्या साहाय्याने या परिसरातून काढलेली आहेत। याच परिसरातल्या काही वाहनांवर दगडफेक झाली, मोडतोड करण्याचा प्रयत्न केला। काही टेम्पोची दृश्य आपण बघूयात। हा जो टेम्पो आहे, या टेम्पोवर सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये दगडांचा वर्षाव करण्यात आला। त्यामध्ये या टेम्पोचं मोठं नुकसान झालेलं आहे। आपण बघू शकता काचा फुटलेला आहे, तसंच मोठ्या प्रमाणात दगडांचा मारा झाल्यामुळं याचं मोठं नुकसान आहे। या स्टेअरिंगच्या ड्रायव्हर सीटवर सुद्धा दगड पडलेली आहेत। इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये या परिसरात जी वाहनं लावली होती, या वाहनांवर रात्री जमावाने दगडफेक केली। हा जो संपूर्ण परिसर बघतो, सिद्धार्थनगरमध्ये सध्या मोठ्या प्रमाणामध्ये आतमध्ये पोलीस बंदोबस्त तैनात केलेला आहे। सध्या इथं तणावपूर्ण वातावरण आहे। तसेच हा जो मूळ रस्ता जो आहे, हा रस्ता स्टेशन रोड ते पन्हाळा किंवा स्टेशन रोड ते रत्नागिरीला जाणारा हा मूळ मार्ग आहे। या ठिकाणी दररोज मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी असते, येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांची गर्दी असते। तसंच इथं टाउन हॉल नावाचा एक मोठा स्टॉप आहे, बस स्टॉप आहे, त्यामुळे इथं सुद्धा अनेकांची गर्दी असते। तसं गर्दीने गजबजलेला हा संपूर्ण परिसर असतो आणि याच परिसरामध्ये काल रात्री बॅनर लावण्यात आले होते। इथं सध्या बॅनर फाडलेले आहेत, रात्री पोलिसांनी उतरवलेले आहेत। या परिसरात हे बॅनर लावले ज्याच्यावरून हा वाद निर्माण झाला होता। आणखी काही दृश्य दाखवतो तुम्हाला। इथं भारत तरुण मंडळ राजेबाग स्वार फुटबॉल क्लब अशा मंडळाचं इथं कार्यालय देखील इथं आहे आणि त्याच्या शेजारी काही फलक लावलेले आहेत, ते सुद्धा काल जमावाने फाडलेले आहेत, पोलिसांनी फाडलेले आहेत। तर
काल जो 31वा वर्धापन दिन होता, या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर संध्याकाळी मोठा कार्यक्रम होणार होता. डीजे लावण्यात आला होता, डॉल्बी लावण्यात आला होता, नागरिक जमायला सुरुवात झाली होती आणि अशा पद्धतीने बॅनर्स या परिसरामध्ये ठिकठिकाणी लावण्यात आले होते. सकाळी याच बॅनर्सच्या मुद्द्यावरून या परिसरात वाद निर्माण झाला आणि या वादाचं पर्यवसन दोन्ही गटांमध्ये दगडफेक, विटांच्या वर्षावामध्ये झालं. या ठिकाणी पोलीस आपण बघू शकतो, रात्री कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये रात्रीपासून या परिसरामध्ये पोलीस कुमक, पोलीस दल या ठिकाणी सज्ज झालेला आहे. एकूणच या परिसरात सध्या तणावपूर्ण शांतता आहे. मात्र दिवसभरामध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याच्यासाठी पोलिसांनी दक्षता बाळगलेली आहे. तसंच दोन्ही गटाच्या नागरिकांना त्यांनी शांततेचं आवाहन केलेलं आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.